पुणे पुस्तक महोत्सवामध्ये मी आता आहे तारांगणच्या स्टॉलवरती. तारांगण जे मासिक आहे, मनोरंजन क्षेत्रातलं आघाडीचं मासिक आहे आणि त्याचे जे संपादक आहेत ते आमचे मित्र मंदार जोशी प्रत्यक्ष इथं हजर आहेत. मंदार, खूप छान वाटलं इथे तुला पाहून. मलाही खूप छान वाटलं की तू आणि आमच्या हा स्टॉल हा असा अंक आहे धर्मेंद्र स्पेशल, आणि याच्यामध्ये माझा लेख पण आहे. मी पण मला त्याच्याकडे वाचक पण मी आहे आणि लेखक पण आहे अगदी आणि संपादक देखील इथे आहे. अगदी सो जे या अंकात संतोष देशपांडे यांनी अतिशय सुंदर लेख लिहिलाय. धरमजींची इमेज जरी ही-मॅन असली तरी त्यांच्यावर खूप सुंदर गाणी चित्रित झालेली आहेत आणि त्या सुंदर गाण्यांवर संतोष देशपांडे यांनी लेख लिहिले. पण त्याहून महत्वाचं एक खूप छान पुस्तक आता मंदारचं आलेलं आहे. ते देखील आपण श्रोत्यांना, आपल्या प्रेक्षकांना दाखवूया. जिंदगी कैसी एक पहेली. तर जिंदगी कैसी एक पहेली है, हा तर ये क्या है? हे असं आहे की गेल्या 5 वर्षात आपल्या कला क्षेत्रात अनेक दिग्गज लोक आपल्याला सोडून गेले. अगदी लता मंगेशकरांपासून दिलीप कुमारांपासून मनोज कुमारांपर्यंत, अगदी धर्मेंद्रही आहेत त्याच्यात. अशा 25 जणांवर मी लिहिलेलं आहे आणि ते 25 लोक असे आहेत की जे कर्तृत्वाने खूप मोठे आहेत, पण माझ्या भाग्ययोग इतका चांगला आहे त्या सर्वांना मला भेटता आलं. त्यामुळे माझं त्यांच्याबरोबरचं इंटरॅक्शन आणि त्यांचं करिअर असं हे मिक्स केलेलं खूप छान लेख आहेत या पुस्तकात. वा, मंदार, खूपच म्हणजे तू ज्या उत्साहाने सगळं करतो ना, हा पाहून आम्हालाही उत्साह येतो की. आणि त्याच उत्साहात भर घालणारं आणखी एक अगदी हे एक आहे. नवीन कोरो प्रोडक्शन म्हणजे काय, कॅलेंडर. हो, आणि म्हणजे रसिक प्रेक्षक ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे कला क्षेत्रातल्या सर्व मान्यवरांचे जन्मदिन आणि स्मृतिदिन आहेत त्याच्यात. म्हणजे यात ऍक्टर, ऍक्ट्रेस, निर्माता, दिग्दर्शक, गीतकार, संगीतकार आणि ऑल टेक्निशियन्स असं हे पहिलंच कॅलेंडर आहे सर्व भाषांमधलं. म्हणजे कोणत्याच भाषेत अशा प्रकारचं कॅलेंडर आलेलं नाहीये. त्यामुळे जे जाणकार रसिक आहेत किंवा या क्षेत्राचे चाहते आहेत त्यांच्यासाठी हे कॅलेंडर म्हणजे अक्षरशः पर्वणी आहे. वा. आणि मंदार, हे श्रोत्यांपुढं, प्रेक्षकांपुढं, वाचकांपुढे सगळ्या गोष्टी आता आपण आणलेल्या आहेत. हो या पुस्तक महोत्सवामध्ये पहिल्यांदाच तू हो सहभागी झालेला आहे हम्म. त्या निमित्ताने हो. हे सगळं घेऊन. कसा प्रतिसाद आहे, काय? खूप चांगला प्रतिसाद आहे. खूप वेगवेगळ्या वयोगटातले प्रेक्षक येत आहेत, वाचक येत आहेत, शाळांमधली मुलंही येत आहेत. भले ती पुस्तकं आपली विकत घेत नसतील, पण ती आपल्या स्टॉल पाशी थांबतायत, कव्हर बघतायत. एका मुलाला एकदम धर्मेंद्रजींचं कव्हर बघून तो थांबला इथं. मी त्याला विचारलं, काय रे तू ओळखतोस का त्यांना? तर म्हणाला हो. म्हटलं यांचा आवडता सिनेमा कोणता तुमचा? तर त्यांनी पटकन एका क्षणात मला शोले नाव सांगितलं. तर मला वाटतं की नवीन पिढीशी हे जे जोडणं आहे ते यात ते खूप नव्हतं. महत्वाचं आहे. बरोबर. मंदार, खूप छान वाटलं अगदी आणि ऑल द बेस्ट. अगदी धन्यवाद. आणि असंच तुझं आमच्यावरचं प्रेम राहू दे. कायम. धन्यवाद. ये दोस्ती हम नहीं तर छोड़ी. तुम्ही हा व्हिडिओ जे बघत असाल त्यांनी B18 स्टॉलला भेट द्या आणि आमचा तारांगण तर्फे आम्ही जी काही मासिकं प्रकाशनं ठेवली आहेत त्याचा तुम्ही आस्वाद घ्या. धन्यवाद.